अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ज्यांना स्वामींची जास्त सेवा करायला वेळ नाही अशांनी स्वामींची सर्वात प्रभावी 10 मिनिटाची सेवा कोणती करावी याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, यावर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 31 मार्च रोजी येणार आहे। तर त्याआधी म्हणजेच प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। बघा, श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण, गुरुचरित्र पारायण, अनुष्ठान अशा वेगवेगळ्या सेवा करत असतात। परंतु जर तुम्हाला या सेवा करणे शक्य नसेल, नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे, कामामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल किंवा तुम्ही या सेवा करू शकत नसाल, तर तुम्ही स्वामींची ही सर्वात प्रभावी सेवा 10 मिनिटाची सेवा नक्की करा। या सेवेला तुम्ही आजपासूनच सुरुवात करा। जर तुम्ही ही सेवा केली तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील। फक्त तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायची आहे। या सेवेने तुमच्या सर्व अडचणी, समस्या, संकटे दूर होतील आणि स्वामींचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील। तर ही सेवा तुम्ही दिवसभरातून केव्हाही, सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही करू शकता। फक्त ही सेवा 12 ते 12:30 या वेळेत करू नका, कारण ही वेळ आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ आहे। म्हणून तुम्ही या वेळेत ही सेवा करू नका। इतर वेळी तुम्ही दिवसभरातून केव्हाही ही सेवा करू शकता आणि ही सेवा स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। तर ही सेवा करताना सुरुवातीला आपले स्वच्छ हातपाय धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर, आपल्या स्वामींसमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि दिवा अगरबत्ती लावा। तेथेच 1 ग्लास भरून पाणी ठेवा। त्यानंतर आपले गणपती बाप्पा, कुलदैवत आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर ज्या काही तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील, जी तुमची इच्छा आहे ते सर्व काही आपल्या स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। तर या सेवेमध्ये सुरुवातीला तुम्हाला श्री स्वामी स्तवन 1 वेळा पठण करायचं आहे। तर श्री स्वामी स्तवन तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। जर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवा हे पुस्तक नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून घेऊ शकता किंवा जिथे देवाचे धार्मिक पुस्तकं मिळतात तेथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। तेथे तुम्हाला श्री स्वामी स्तवन मिळून जाईल। तर श्री स्वामी स्तवन 1 वेळा तुम्ही नक्की पठण करा, कारण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा संपूर्ण सार श्री स्वामी स्तवन मध्ये दिलेला आहे। श्री स्वामी स्तवन 1 वेळा पठण केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे। अक्कलकोट स्वामी स्तोत्र यामध्ये आपल्या स्वामींचे संपूर्ण वर्णन आहे। हे एक चमत्कारी, अनुभवसिद्ध आणि प्रभावी स्तोत्र आहे। म्हणून तुम्ही 1 वेळा या स्तोत्राचं पठण नक्की करा। या स्तोत्राचं पठण केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय 1 वेळा पठण करायचा आहे। बघा, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय याचं एक सेपरेट आपल्याला छोटंसं पुस्तक मिळते। माझ्याकडे आहे, मी तुम्हाला त्याचा फोटो स्क्रीनवर देईल। तर बघा, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचे आपल्या जीवनामध्ये आपण जर दररोज या अध्यायाचं पठण केलं तर आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, संकटे दूर होतील आणि आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल। कारण गुरुचरित्रातील 14वा हा मनोकामना पूर्ण करणारा अध्याय आहे। तर हे पुस्तक तुम्ही जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात तेथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून या अध्यायाचं पठण करू शकता। तर तुम्ही हे छोटंसं पुस्तक आणू शकता, कारण श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे मोठा, तो ग्रंथ दररोज हाताळू नये।
म्हणून तुमच्याकडे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय असलेलं पुस्तक असणे आवश्यक आहे। तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आपण रोज नित्यसेवेमध्ये पठण केला पाहिजे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे दोन्हीही अध्याय दररोज नक्की पठण करा, आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय नक्की एक वेळा पठण करा। या काळात म्हणजे प्रकट दिनापर्यंत तुम्ही या अध्यायाचं एक वेळा पठण नक्की करा, आणि या अध्यायाचे पठण केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर 11 माळी या मंत्राचा जप नक्की करा, आणि या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा तारक मंत्र नक्की म्हणा। आणि तारक मंत्र म्हणताना आपण जे एक ग्लास भरून पाणी ठेवलं आहे त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवून आपल्याला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा एक वेळा म्हणायचा आहे। तर तुम्हाला ही सेवा प्रकट दिनापर्यंत करायची आहे। आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर जे आपण स्वामींसमोर तीर्थ ठेवलं आहे, म्हणजेच एक ग्लास भरून पाणी ठेवलं आहे, ते तीर्थ ते पाणी आपल्याला स्वतः आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं ते पिऊन घ्यायचं आहे। त्यानंतर जी आपण अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीचा थोडा अंगारा घ्या, त्याचा टिका आपल्या कपाळी लावा, आणि घरातील सर्व व्यक्तीने त्या अंगाऱ्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे। आणि जो अगरबत्तीचा शिल्लक राहिलेला अंगारा आहे तो एका डब्बीमध्ये आपल्याला साठवून ठेवायचा आहे, आणि जो साठवलेला अंगारा आहे त्याचा उपयोग तुम्ही दररोज करू शकता। महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा मुले शाळेत जाताना त्याचा टिका कपाळी लावू शकता। बघा, जेव्हा आपण पाणी ठेवून अगरबत्ती लावून सेवा करतो तेव्हा त्या ग्रंथाची मंत्रजपाची शक्ती ही पाण्यात उतरते, आणि जी आपण अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीचा जो अंगारा बाहेर पडतो तो अंगारा प्रभावित होऊन जातो, आणि जेव्हा आपण तो अंगारा आपल्या कपाळी लावतो तेव्हा प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी निर्माण होते, आणि ते पाणी ते तीर्थ पिल्यानंतर आपल्या शरीरातले असंख्य आजार हे दूर होतात, आपल्या मनातील भीतीही दूर होते। याचे अनेक फायदे आहेत। तर ही सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत नक्की करा। फक्त ही सेवा तुम्ही अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करा। ही सेवा करताना साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून ही सेवा करा। आणि ज्यांना ही सेवा करणे शक्यच नाही, सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही, अशांनी कोणती सेवा करावी? तर अशांसाठी सर्वात सोपी आणि उच्च कोटीची स्वामींची सेवा ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण होय। नामस्मरण तुम्ही कधीही कोठेही आणि केव्हाही करू शकता। बघा, नामस्मरण करण्यासाठी कोणतेही काळ वेळेचे बंधन नाही। नामस्मरण तुम्ही दिवसभरातून कोणतेही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। सतत हा मंत्र आपल्याला आपल्या मुखात ठेवायचा आहे। नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता। सुतक असेल तुम्ही नामस्मरण करू शकता, स्त्रियांचा मासिक धर्म असेल या काळात सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण तुम्ही करू शकता, याला कोणतंही बंधन नाही। तर तुम्ही ही सेवा प्रकट दिनापर्यंत नक्की करा, कारण ही सेवा खूपच प्रभावशाली आहे आणि अनुभव देणारी सेवा आहे। तर या काळात प्रकट दिनापर्यंत स्वामींच्या जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त या काळात सेवा करा, आणि स्वामींची सेवा इतरांनाही नक्की सांगा, कारण इतरांनाही स्वामींची सेवा सांगणे ही एक स्वामी सेवाच आहे, याचे सुद्धा आपल्याला पुण्यच लागणार आहे। स्वामींची कोणतीही सेवा करा, पण अगदी मनापासून करा। मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते, म्हणून स्वामींची सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने नक्की करा। तर ही सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। आणि प्रकट दिनानंतरही जर तुमची इच्छा असेल की ही सेवा दररोज करावी, जर तुम्ही ही सेवा दररोज केली तर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत बदल झालेच हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल। तर तुम्ही ही सेवा दररोज नक्की करू शकता, आणि ही सेवा करताना कोणतेही कडक नियम पाळण्याची गरज नाही। फक्त
प्रकट दिनापर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही। ही सेवा करताना प्रकट दिनापर्यंत मांसाहार करायचा नाही। आणि जर तुम्ही ही सेवा नित्यसेवेमध्ये म्हणजेच दररोज जर तुम्ही ही सेवा करणार आहात तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू नका। तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर स्वामी तू माझा आधार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।